नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे। आज 5 जून आणि हा जागतिक पर्यावरण दिनचा औचित्य साधून आपण जुन्नर तालुक्यातल्या आळेफाटा या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता का खूप मोठा जवळपास 424 ते 425 फ्लॅटचा हा भव्य दिव्य प्रोजेक्ट या ठिकाणी आळेफाटा या ठिकाणी नॅशनल हायवेच्या शेजारीच पुणे नाशिक हायवेच्या शेजारी साकारण्यात आलेला आहे शुभम तारांगण नावाचा। आणि पर्यावरण दिनाच्या औचित्याने या ठिकाणी या प्रोजेक्टमध्ये पर्यावरणविषयी काय काय कामं केलेली आहेत, कशा पद्धतीची कामं झालेली आहेत तीच माहिती देण्यासाठी सर या ठिकाणी आलेले आहेत। सर जे आहेत हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, शुभम तारांगण या प्रोजेक्टचे मार्केटिंग मॅनेजर। सर नमस्कार, आपलं नाव केदारी ना? उत्तम केदारी। आता हा जवळपास 2016 किंवा 2015 पासून हा प्रोजेक्ट चालू झाला, 2012 पासून आणि आज पर्यावरण दिन देखील आहे। नक्की काय असं विशेष आहे इतर प्रोजेक्ट आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये? आमचा हा जो प्रोजेक्ट आहे शुभम तारांगण हा आळेफाट्यातील नव्हे तर जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातला एकमेव असा प्रोजेक्ट आहे की या प्रोजेक्टमध्ये आपण हा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असणारा प्रोजेक्ट आहे। एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणजे काय, निसर्गाला पूरक असणारा हा आपला प्रोजेक्ट आहे। यामध्ये आपण ज्या ब्रिक यूज करतोय त्या इकोलाइट ब्रिक यूज करते, हलक्या वजनाच्या विटा असतात, ज्या जपानीज टेक्निकच्या विटा असतात ज्यामुळे निसर्गाचं संवर्धन होतं। आपण ज्या लाल विट वापरतो त्या लाल विट वापरल्यामुळे काय होतं, माती उकरतो, ती जेपासून विटा बनवतो ती भासतो आणि ती परत एकदा घर पाडल्यानंतर त्या विटेपासून परत काय त्याचा यूज होत नाही, परंतु मात्र या विटेचा यूज होत राहतो आपल्याला, याच्यामुळे निसर्गाचं संवर्धन होतं आपल्याला। हा एक भाग झाला। दुसरं ही आपण 2012 साली जागा, आता हे झालं पर्यावरण याच्या बाबत विटांचं तुम्ही वेगळं, पण त्याचं स्ट्रेंथ वगैरे त्याचं काय? विटाची स्ट्रेंथ चांगली असती। सगळ्या गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टला ह्याच ब्रिक्स वापरल्या जातात। सगळ्या गव्हर्नमेंटच्या, आम्ही कलेक्टर ऑफिस पुणेचं काम केलं, सर्किट हाऊस पुणेचं काम केले, जे हॉस्पिटलचं काम केलं, आम्ही बारामतीला पोलीस हेडक्वार्टरचं काम केलं, त्या सगळ्या ठिकाणी ह्याच ब्रिक्स वापरल्या जातात। ह्या गव्हर्नमेंटने मान्यता दिलेल्या ह्या ब्रिक्स आहेत, त्याच ब्रिक्स आपण वापरतो असं। बरं, आता शेजारी तुमची भिंत आहे आणि भिंतीला आता ही सगळी झाडं वगैरे लावलेली आहेत, ही कोणत्या प्रकारची झाडं आहेत? एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असणारा प्रोजेक्ट असल्यामुळे निसर्गाला पूरक असणारी, जास्त ऑक्सिजन सोडणारी झाडं आपण बनवलीत। जास्त ऑक्सिजन सोडणारी झाडं म्हणजे काय, जनरली बिल्डर गेल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट जंगलं उभारायचं काम करतात, पण आमची मात्र ही शुभम UPC जी कंपनी आहे त्याचा हा शुभम तारांगण प्रकल्प आहे। यामध्ये निसर्गाला पूरक असणारी जवळजवळ 165 प्रकारची झाडं लावलीत आपण। 165 प्रकारची जवळजवळ 500 झाडं लावलीत कंपाऊंडच्या बाजूला। 500 झाडं? 500 झाडं लावली। प्रोजेक्ट किती एकर मध्ये आहे? प्रोजेक्ट हा आपला 8.5 एकरमध्ये टोटल। हा 3 तालुक्यामध्ये इतका मोठा प्रोजेक्ट आहे का? 3 तालुक्यात करायचे आमचा पहिला जेवढा मोठा प्रोजेक्ट असेल आणि निसर्गाला पूरक असणार हा एकमेव प्रोजेक्ट असेल। आणि 500 झाडं लावली? 500 झाडं लावली। कंपाऊंडच्या बाजूला तुम्ही सगळीकडे फिराल तर तुम्हाला ही सगळी नैसर्गिक झाडं दिसतील, यामध्ये कुठल्याही प्रकारचं शोभेचे झाडं वगैरे काही तुम्हाला कुठे दिसणार नाही। गावठी झाडं आहे, गावठी झाडं, याच्यावर पशु पक्षी वगैरे येऊन बसतात, ते तिथं मधमाशे येतात। अशा प्रकारच्या आणि शरीराला उपयोगी असणाऱ्या जी झाडांची वेगवेगळी उंबर आहे किंवा जी पळस आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची जातीची झाडं आपण लावलीत। त्यामुळे ते इथं पक्षी वगैरे येऊन बसतात आणि आपल्याकडे जे लोकांना सगळ्यांना पूरक असणारं वातावरण आपण तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। या ठिकाणी आपण हा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असणारा प्रोजेक्ट असल्यामुळे इथे STP सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे। आपल्या टॉयलेट बाथरूमचं जे पाणी असतं ते टॉयलेट बाथरूमचं पाणी शुद्ध करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। त्यासाठी मोठा प्लांट आहे आपल्याकडं, ते पाणी शुद्ध करून आपण त्यातलं 50% पाणी जे असतं ते आपण टॉयलेट बाथरूममधलं जे फ्लश आहे त्यासाठी रियूज करतो आणि गार्डनसाठी रियूज करतो आपण हे पाणी। बाकीचं उरलं पाणी आपल्याला ओढ्याला, नदीला, नाल्याला सोडायला परमिशन आहे। बाकी बिल्डर जे पाणी नदी नाल्याला सोडतात त्यांना तसं ते परमिशन नाही, त्यांनी ह्या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी सोडायला पाहिजे, पण असं कोणी करत नाही। आपण मात्र या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करतो। आता तसा तो प्रोजेक्ट तुमचा आता सुरू आहे का? कारण की पाठीमागं तुमचा फेज 1 हा कधीच कंप्लीट झालेला आहे, तिथं असं आहे का जर शौचालयातलं पाणी असं सांडपाणी असं ती प्रक्रियेचा प्रकल्प आहे का? हो, तो प्रकल्प अजूनही चालू आहे। ह्या फेजसाठी सुद्धा तोच प्रकल्प आहे आपला एक मोठा। आपण त्या ठिकाणी सांडपाणी प्रकल्प जवळजवळ 1,80,000 लिटरचा आपण त्या ठिकाणी केलेला आहे। यातून आपण पाणी फिल्टर करून तेच पाणी फ्लशला आणि तेच पाणी गार्डनला वापरतोय। बाकी पाणी आपल्याला शेतकऱ्यांना विकू शकतो किंवा ओढ्याला, नदीला, नाल्याला आपण सोडू शकतो। पाठीमागं एक काहीतरी मोठं असं हे दिसतंय, हे नक्की काय आहे? हे आपलं पोडियम काय? हे आपलं पोडियम आहे। पोडियमच्या खाली वरती पोडियम गार्डन आहे, त्या खाली ही पार्किंगची व्यवस्था आपण केलेली आहे। पोडियमवर आपण जी नॅचरल झाडं लावण्याऐवजी जी थोड्या शोभेची झाडं लावली, कारण त्या ठिकाणी पाणी खाली मुरू शकत नाही, त्यामुळे आपण तिथं ती झाडं लावली। तर तुम्हाला वरती जाऊन आपण पोडियमचा एक फोटो पण घेऊया। ठीक आहे। आणि हे जाळी लावलेली आहे या ठिकाणी हे जे आहे हा इथं व्हॉलीबॉल बॅडमिंटन कोर्ट आहे।
बर. त्यातलं फुल चेंडू वगैरे बाहेर येऊ नये म्हणून आपण ते बॅडमिंटन मल्टीपर्पज प्लेग्राऊंड ज्याला म्हणतात तशा प्रकारचं आपण ते केलेलं आहे इथे. म्हणजे लहान मुलं व्हॉलीबॉल क्रिकेट वगैरे काही पण ह्या ठिकाणी खेळू शकतात. खेळू हो, शकतात, हो. बाहेर जायची गरज नाही. हो हो हो. इथं सिनियर सिटीजनला बसण्यासाठी कट्टे वगैरे केलेत आपण. एखाद्या सोसायटीचा इथे कार्यक्रम होऊ शकतो, पोडियमवर मोठा कार्यक्रम होऊ शकतो. त्या ठिकाणी हे गजेबो वगैरे केले. तिथे संध्याकाळच्या वेळेला एक प्रसन्न वातावरण असतं. पक्षी येऊन बसतात, त्यांचा किलबिलाट आपल्याला सकाळी सकाळी ऐकायला मिळतो. आणि ह्या निसर्गपूरक असणाऱ्या ह्या लाईटी पण आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत. काय केलंय त्या ठिकाणी 20 किलोवॅटचा पहिल्या फेजसाठी आपण 20 किलोवॅटचा PV सोलर फोटोवोल्टिक सोलर जे म्हणजे सूर्यप्रकाशावर जी वीज तयार होते ती वीज आपण नेट मीटरिंगनी MSEDCLला देतो आणि ते आपल्या बिलातून रोज आपण या ठिकाणी 100 युनिट जनरेट करतोय. इलेक्ट्रिसिटी 100 युनिट जनरेट होतं, ते आमच्या लाईट बिलातून कमी होतात. म्हणजे आम्हाला जो कॉमन यासाठीचा जो खर्च आहे कॉमन लाईटचा आणि लिफ्टसाठीचा तो खर्च आमच्या प्रकल्पात आमच्या सन्निकधारकांना येत नाही. म्हणून इथे मेंटेनन्स कमी आहे आमच्याकडे. त्याचबरोबर आम्ही इथे पाणी भरण प्रक्रिया प्रकल्प पण आपल्याकडे आहे. डक्टमध्ये आपण खड्डा घेऊन त्या ठिकाणी आपण जे वरती जे पाणी साठतं टेरेसवर पावसाचं पाणी आपण ते पण शोष सारखं आपण खाली सोडून देतो. ते पाणी पण साठतं. त्यामुळं जी पाणी पातळी खाली गेली असे जमिनीची ती वाढण्यास मिळत होते आणि त्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी वाढेल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. म्हणजेच हा एन्व्हायरमेंटचा प्रोजेक्ट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे आणि आम्ही त्या निश्चित करतो. या ठिकाणी म्हणजे जी कमिटी असते दर 6-8 महिन्यांनी येऊन व्हिजिट करते. व्हिजिट केल्यानंतर ते येऊन पाहते की यांनी ती झाडं लावली, ती जगलीत का, ती मोठी होत आहेत का, त्यांना पाणी घातलं जातं आहे का, ती झाडं मेलीत का, हे सगळं येऊन पाहिलं जातं. ही आमची 2012 साली लावलेली झाडं आहेत. आज 2025 चालले, जवळजवळ 13 वर्ष झाले असताना सुद्धा झाडं सगळे सुस्थितीत आहे. कारण आम्ही त्यांची काळजी घेतो. त्यासाठी ड्रिपची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यासाठी ड्रिपची व्यवस्था त्यामुळं. आणि आता ही सगळ्या महिला भगिनी आलेल्या आहेत इथले रहिवासी. हो हो. अच्छा. आणि मग हा तुमचा फेज 1 हा बरोबर हा 2016ला कंप्लीट झाला. 2016. हो ठीक आहे. आता खूप चांगलं असं वाटतं काय पुणे मुंबईमध्ये एखाद्या मोठ्या सोसायटीत आलो की काय असं एकदम व्यवस्थित हे आहे. आणि हा क्लब हाऊस आहे. हो हो. क्लब हाऊस मध्ये काय सुविधा आहे? क्लब हाऊस मध्ये आपण वाचनालय दिलेलं आहे आणि मोठी तिथे गणेश उत्सव, नवरात्र उत्सव वगैरे साजरा करता येईल अशा प्रकारची आपण व्यवस्था ठेवलेली आहे तिथे क्लब हाऊस मध्ये. बर, चला बघूया आपण आतमध्ये कसा आहे तुमचा क्लब हाऊस. आता ही सोसायटीकडे हँडओव्हर झालेली आहे. सोसायटीकडे चेअरमॅन हे जे आमचे जे गुंजाळ साहेब म्हणून आहे, संजय गुंजाळ आपले सोसायटीचे अध्यक्ष आहेत. हे जे बांबू लावले सगळ्यात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारं हे झाड असतं. त्यासाठी आपण एक क्लब हाऊस भोवती भरपूर लोक येऊन नेहमी बसतात कार्यक्रमानिमित्त. त्यासाठी आपण हे बांबू वगैरे इथे लावले आणि ही बाकी जी शोभिवंत जी मधमाशी येऊन बसाव्यात. ठीक आहे. फुलपाखरं दिसतंय. फुलपाखरं येतात. हो हो. अशा प्रकारचे आपण हे सगळं लावलेलं आहे या ठिकाणी. इथे सिनियर सिटीजन म्हणजे वयस्कर लोक आहेत आपली, ती सगळे येऊन बसतात संध्याकाळच्या वेळेला. ह्या सगळ्या गोष्टीचा ते आनंद घेतात. आमच्याकडनं मुंबईमधून रिटायरमेंट घेऊन आलेली, सिटीमधून रिटायरमेंट घेऊन आली भरपूर लोक आहेत. ही सगळी लोक या ठिकाणी आमच्या प्रकल्पाचा आनंद घेत आहेत. ठीक आहे. हा कॅरम बोर्ड आहे का? बरंच कॅरम बोर्ड आहे. किती स्क्वेअर फूट मध्ये आहे? हा जवळजवळ आपला 3 गुंठ्यामध्ये असेल साहेब. हा 3 गुंठ्यांमध्ये. हो, 3 गुंठ्यापेक्षा जास्त जागेमध्ये आपण केलंय. पुस्तकालय दिले आपण. ती पुस्तकालयामध्ये पुस्तकं आहेत. हा म्हणजे कुणीही लहान मुलं वगैरे सगळे इथे येऊन पुस्तक वगैरे वाचू शकतात अशा प्रकारचे. अच्छा. हा पण काय? हो. इथे टेबल टेनिस होतं. हे टेबल टेनिस आहे आणि लहान मुलांसाठीचा हा एक आपण खेळणं म्हणता येईल ते दिलेलं आहे आपण या ठिकाणी. तिकडे पलीकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हे का काय बंगलोची स्कीम होती? रो स्कीम होती ती. आपण जवळजवळ इथे 12 ग्राउंडचे 6 रो हाऊस आणि डुप्लेक्स 6 रो हाऊस अशा प्रकारची स्कीम मी त्या ठिकाणी केली होती. याच्यामध्ये टोटल आपण आपले 160 फ्लॅट पहिल्या फेजमध्ये आणि 12 रो हाऊस केले होते. बरं. आता या पाण्याची उपलब्धता काय आहे? हा या ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आपली पिंपळवंडी येथे विहीर आहे. त्या विहिरीतून आपण इथून 7 किलोमीटर पाणी घेऊन येतो. 7 किलोमीटरवर पाणी आणतो. आपल्या इथे 3 लाख लिटरची पाण्याची टाकी आहे अंडरग्राऊंड. त्याच्यामध्ये पाणी साठवलं जातं. तिथं पाणी थोडं फिल्टर केलं जातं. पाणी फिल्टर करून ते पाणी आपण सोसायटीतल्या ओव्हर टँकमध्ये शिफ्ट करतो. असं ते पाणी फ्लॅटधारकांना खाली येतं असं. बर. म्हणजे आणि पाण्याची टंचाई वगैरे काय? पाणी टंचाईची आम्हाला तशी कधी हे पडत नाही. क्वचित कधी लाईटचा प्रॉब्लेम आला तर पाण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. बाकी आम्हाला इतर वेळेला पाण्याचा कधी प्रॉब्लेम येत नाही. ही सगळी निसर्गाला पूरक असणारी झाडं आहेत ती. याला भोकर म्हणतात. हो भोकर म्हणतात. हो हो. हे जर खाल्लं तर यापासून पित्त पण होत नाही. हे जर आपण चावून खाल्लं 2-3 भोकर जर खाली चांगलं पित्त झालं असेल ते पित्त पण शांत करण्याचं हे काम करतं असं. आणि हा तुमचा याचा प्रोजेक्ट होता रो हाऊसचा. साहेब आता हा तुम्ही किती वर्षापासून या प्रोजेक्टमध्ये आहात कार्यरत?
आता आम्ही 2012 पासून या प्रोजेक्ट म्हणजे 2016ला हा प्रोजेक्ट कंप्लीट केल्यानंतर आम्ही परत या ठिकाणी 2021ला सेकंड फेज चालू केला आहे. म्हणजे 4 वर्षात हा प्रोजेक्ट फर्स्ट फेजचा आम्ही प्रोजेक्ट कंप्लीट केला आणि त्यानंतर आम्ही 2021ला परत सेकंड फेज चालू केला. सेकंड फेजमध्ये टोटल आपण आता तिथे 4 बिल्डिंग्ज आहेत. आता ह्या बरेचशी चांगली कुटुंबातली लोक सगळी या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. काय लोकांचा अनुभव काय? लोकांचा अनुभव आहे, सगळे गव्हर्नमेंटची सर्वंटची लोक आहेत. ते आपल्याकडे रेंटवर कोणी असेल, आमच्याकडे रेंट अक्षरशः 9-10 हजार रुपये 2 BHKला रेंट आहे, 1 BHKला 6-7 हजार रुपये रेंट आहे. सगळे गव्हर्नमेंटचे अधिकारी जे बदलून येतात ते आपल्या प्रोजेक्टमध्ये राहायला प्रिपेअर करतात. का करतात? या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत त्यांच्या मुलांसाठी जे नैसर्गिक वातावरण पाहिजे, त्यांच्यासाठी जे चांगलं पोषक वातावरण पाहिजे ते देण्याचं काम आपली सोसायटी करते. वेल मेंटेन सोसायटी आपली आहे. या ठिकाणी पार्किंग वगैरे बाकी सगळ्या गोष्टी मार्क केल्या आहेत. ज्या त्या ठिकाणी गाडी ज्या त्या ठिकाणी लावली जाते अशा बाकी जे आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण मेंटेन केल्यात. बर. आणि तुमच्या बिल्डिंगची आता ही 4 मजली आहे इकडची बिल्डिंग. इकडच्या किती मजले आपण ठेवले फेज 2 मध्ये? फेज 2 मध्ये 7 मजली बिल्डिंग केली आहे आपण. प्रत्येक फ्लोअरला किती फ्लॅट्स आहेत? प्रत्येक फ्लोअरला तिथे आपल्याला 8 फ्लॅट आहेत. 8×7 7 मजल्याची बिल्डिंग आहे आपली. लिफ्ट किती आहेत? लिफ्ट 2 आहेत त्या ठिकाणी. फायर फायटिंगची व्यवस्था असल्यामुळे समोर 2 लिफ्ट आहेत, 2 स्टेअरकेस आहेत त्या ठिकाणी. बरीचशी अशी मोकळी जागा दिसते. म्हणजे इकडे आल्याच्या नंतर पाठीमागे कॅमेरा जर रोल केला तर तुम्हाला असं इथं लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड देखील इकडं वेगळं. टाउन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे आपण प्रोजेक्ट बनवतो. टाउन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे प्रत्येक बिल्डिंग भोवती गाडी फिरली पाहिजे हा आपला हेतू असतो. आमच्या कोणत्याही प्रोजेक्टच्या कोणत्याही बिल्डिंग भोवती तुम्हाला गाडी फिरताना दिसेल. उद्या काही आग लागली, कुठला प्रकार जर घडला, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स यायची वेळ आली तर गाडी फिरली पाहिजे हा आपला हेतू असतो. टाउन प्लॅनिंगचे जे नियम आहे ते सगळं पूर्ण फॉलो करून आपण बांधकाम करत असतो. म्हणून एवढी मोठी जागा आपण सोडली. जनरली अशा एवढ्या मोठ्या जागा 5-5, 10-10 गुंठे जागा कोणी सोडत नसतं. मग आपण ह्या सोडतो याचं कारणच हे आहे की लोकांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. अडचणीचा कुठेतरी गिचमिटीत फ्लॅट बांधलेत अशा प्रकारचं वाटू नये. नुसतं सिमेंटच्या भिंती सिमेंटचं जंगल आम्हाला निर्माण करायचं नाही. आमचे कंपनीचे डायरेक्टर जे विनय बडारे साहेब आणि अर्चना मॅडम यांचा हेतू हा शुद्ध आहे की त्यांना ह्या ठिकाणच्या लोकांना, आपल्या तालुक्यातल्या लोकांना आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून या ठिकाणी आपण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करतो. नाहीतर आम्हाला पैसे कमवणे हा जर भाग असा आळेफाट्या सोडून आम्ही पुणे, मुंबई या ठिकाणी प्रोजेक्ट केले असते. पण आम्हाला ह्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्यामध्ये इंटरेस्ट जास्त होता, तो यासाठीच होता. आणखी कुठं आपले हे जे या ठिकाणी आपण रेसिडेन्शियल जे प्रोजेक्ट आहे ते नारायणगाव सारख्या ठिकाणी केलेत. ओतूरला 2 प्रोजेक्ट केलेत आपण. नारायणगावला पण जे आपले सगळे प्रोजेक्ट आहेत ते अशाच प्रकारचे सगळे मोठे प्रोजेक्ट आहेत आपले. नारायणगावला कुठं? नारायणगावला जे कोल्हेमळे शिवम सृष्टी जी आहे, सृष्टी हा आपला प्रकल्प आहे. तो आपण कंप्लीट करून तो 2019 साली आपण तो लोकांना हँडओव्हर केलाय. पुण्यामध्ये काय काय? पुण्यामध्ये आता आपलं कमिशनर ऑफिसचं काम चालू आहे. अच्छा. पोलीस कमिशनर ऑफिसचं जे काम आहे ते आपण करतोय आता पुण्यामध्ये. बारामतीमध्ये आपण आतापर्यंत भरपूर कामं केली. आजही आपली काही बारामतीमध्ये कामं चालू आहेत. मुंबईमध्ये जे हॉस्पिटलचं काम आपण केलं आहे. मंत्रालयाचं जे काम आहे आत्ताचं मुंबईचं जे 3रं मंत्रालय उभं राहिलं, जे कोण राज्यमंत्री आहे त्यांच्यासाठी तिथे व्यवस्था नव्हती म्हणून ती व्यवस्था पण आपण करतोय. तिथे पण आपण काम करतोय. टेंडर पण आपल्याला त्याचं काम आता चालू झालं. ते कामाची आपल्याला त्यांनी काहीतरी 6 महिन्यात ते काम पूर्ण करण्याची आपल्याला त्यांनी मुदत दिली. ते काम आता जोरात चालू आहे. चला आता आपण अजून काही ठिकाणी पाहूया. नंतर आपण बांधकाम कामगारी ज्यांना गरज आहे त्यांना नाही ना, जे गरजेपासून ठीक आहे. नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण आहोत आळेफाटा येथील शुभम तारांगण या सोसायटीमध्ये आणि आज पर्यावरण दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी वृक्ष लागवड सरांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत
दिनेश तायडे आळेफाटा पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. तर आपण किती दिवसापासून या सोसायटीमध्ये राहतो? मी पोस्टिंग झाली तेव्हापासून ऑक्टोबर महिन्यापासून इथेच आहे. आळेफाट्यामधली फार सुंदर सोसायटी आहे. 2016मधली आधीचा फेज 1 झालेला आहे. तिथे वृक्षारोपण वगैरे त्यांनी जे केलेलं आहे अतिशय छान आहे. आजपर्यंत मी वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो, परंतु एवढं वृक्ष संवर्धन आतमध्ये पण आपण फेज 1मध्ये जाऊन बघितलं तर तिथे मोठे मोठे वृक्ष आहेत, अजूनही जिवंत आहेत चांगले. त्यामुळे एक छान वातावरण तिथे निर्माण झालेलं आहे. आता यांनी नवीन प्रोजेक्ट हा जो सुरू केलेला आहे तिथे पण आपण बघत असाल की वृक्षराजीला खूप महत्त्व दिलेलं आहे. ग्रीन प्रोजेक्ट म्हणूनच त्यांचा मंजूर झालेला आहे. यांनी निसर्गाचा समतोल साधण्यासाठी जो आता वसुंधरा दिवसाचा जो औचित्य साधून वृक्षारोपण केलेलं आहे त्याला आमच्या शुभेच्छा. असंच पुढे निसर्गाचा समतोल त्यांनी राखावा. सर, आपण कामाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आपल्या बदला होत राहतात, अनेक ठिकाणी राहण्याचा अवसर येत असतो. या ठिकाणी आल्याच्या नंतर इतर ठिकाण आणि आळेफाट्यासारख्या थोड्याशा आडबाजूच्या शहरामध्ये असा प्रोजेक्ट निर्माण झालाय, काय सांगा? अपेक्षितच नव्हतं. म्हणजे मला असं वाटलं होतं आळेफाट्याला असेल तर आपल्याला इंडिव्हिज्युअल घरच बघावं लागेल, सोसायटी वगैरे मिळणार नाही. आमच्या फॅमिलीचा प्रिफरन्स असतो की सोसायटीत राहायला मिळावं, 4 चौघं चांगले शेजार मिळावेत. अपेक्षा नव्हती की एवढी छान म्हणजे ज्या ॲम्युनिटीज पुण्यामधल्या प्रोजेक्टमध्ये एक्सपेक्टेड आहेत त्या सगळ्या इथे म्हणजे ग्रामपंचायत लेवलला यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हा खरंच त्यांचा प्रशंसनीय प्रोजेक्ट आहे. खूप छान झाडं लावलेली आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं लावलेली आहेत. त्यामुळे लहान मुलांना आम्हाला बाहेर नेऊन कुठे दाखवायला लागत नाही की इतक्या व्हरायटीची झाडं असतात म्हणून. खूप छान बकोळीची तर खूप मोठी बाग आहे इथे, ऑलमोस्ट खूप बकोळीची झाडं आहेत. आणि तुम्ही येता जाता खूप छान सुगंध दरवळत असतो. अगदी मन प्रसन्न होतं जेव्हा आपण सोसायटीमध्ये एंटर करतो तेव्हाच. म्हणजे पुणे मुंबईच्या धर्तीवर इथं सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. हो, अगदीच. आणि त्यापेक्षा जास्त छान म्हणलं तरी चालेल. असं अजिबात वाटत नाही की कुठे तुम्ही पुणे मुंबई शहर सोडून गावात आहात म्हणून असं अजिबात वाटत नाही. खत व्यवस्थापन, खत व्यवस्थापन ते तयार होण्यासाठी ओला कचऱ्याचं सेपरेट प्लॅन्ट बनवलेला आहे. सगळ्या घरातनं ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा घेतला जातो आणि ओला कचरा हा खत बनवण्यासाठी सगळ्यांकडून मॉर्निंगला येऊन ते घेऊन जातात. बरं, आता हे सांडपाणी वगैरे आहे त्याचं कसं नियोजन केलं जातं तुमच्या सोसायटीत? पुनरुपयोग करतात. जे किचनमधलं जे पाणी असतं त्या पाण्याचं रियूज केलं जातं, ते फिल्टरेशन करून ते पण वापरलं जातं, झाडांसाठी वगैरे पण वापरलं जातं. आणि खूप पाण्याची खूप व्यवस्थित व्यवस्था झालेली आहे इथे. हे लोक सिमेंटचे जंगल म्हणतात अशा प्रोजेक्टला, तुम्ही काय सांगले? नाही, सिमेंटचे जंगल नाही म्हणणार मी, कारण इथे खूप सारी झाडं आहेत आणि घर तुम्हाला जेवढी दिसतील तेवढीच तुम्हाला हिरवळही दिसेल इथे. बडे साहेबांच्या संकल्पनेतून ही सोसायटी उभी राहिली. इथं आल्यावर घरात आल्यासारखं वाटतं. हा जो प्रोजेक्ट आहे हा ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्ट म्हणून अप्रूव्ह झालेला आहे. काय होतं आहे की नुसत्या बिल्डिंग आणि कॉन्क्रीटचं जंगल उभी करण्यापेक्षा या परिसरात आपल्याला आपले पण वाटलं पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आदरणीय बडे साहेबांनी केलेला आहे. आम्ही जरी सोसायटीचे या ठिकाणी कार्यकारिणी सदस्य आणि मी स्वतः अध्यक्ष असलो तरीसुद्धा फार जबाबदारीने ही गोष्ट सांगतो की या ठिकाणी आल्यानंतर माणूस या जागेच्या प्रेमात पडतो, निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं या ठिकाणी वाटतं. ज्या वेळेला या ठिकाणी आळेफाट्याच्या परिसरात आपण राहतो तर मला वाटतं अनेकांचं हे सेकंड होम आहे. या ठिकाणी काही लोक परमनंटली राहतात, म्हणजे पूर्ण वेळ वास्तव्यास राहतात. पण इथं बरेच लोक आहेत मुंबई पुण्यासारख्या शहरातली, नाशिकसारख्या शहरातली, की ज्यांना या ठिकाणी माझं गाव बाजूला आहे, परंतु मला गावात घर न बांधता मला या ठिकाणी घर घेऊन शहरातलाही फील पाहिजे आणि गावातलाही ॲम्बियन्स पाहिजे, गावातलाही निसर्ग पाहिजे. अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न बडे साहेबांनी केलेला आहे. फेज 1 172 लोकांचा आहे, जवळपास 250 ते 350 लोकांचा फेज 2 आहे. त्यांचा मेळ साधत पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण या ठिकाणी पुढच्या काळात करणार आहे.